समिति सदस्य अंकुश पाटिल, जून आंदुर्की ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, सदस्या शेवंती रमेश गड़क, स्वर्ण विश्वनाथ वाजे, इन सभी लोगों के विशेष प्रयासों से समाज कल्याण सभापति जिला परिषद थाने प्रकाश तेलीवरे के सहयोग से 3054 जिला परिषद के विशेष फंड से भिवंडी तालुका के जून आंदुर्की गाँव में जून आंदुर्की ग्राम पंचायत के अंतर्गत वार्ड क्रमांक 4 में मेन रोड से रामचंद्र पाटिल के घर से कृष्णा पाटिल के घर तक कंक्रीट रास्ता व मेन रोड से ठाकरेपाड़ा तक डामरीकरण रास्ते का भूमि पूजन आज दिनांक 13 मार्च 2022 को मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर समाज कल्याण सभापति जिला परिषद थाने प्रकाश तेलीवरे, पंचायत समिति सदस्य अंकुश पाटिल, माजी पंचायत समिति सदस्य बबन पाटिल, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटिल, शिवसेना उपतालुका प्रमुख श्रीधर खारिक, जून आंदुर्की ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, सदस्या शेवंती रमेश गड़क, स्वर्ण विश्वनाथ वाजे, दशरथ केने, पुलिस पाटिल बालाराम पाटिल, पत्रकार राजेंद्र पाटिल, रोहिदास पाटिल, सुदाम शिकारी, हालूराम पाटिल, भानुदास केने, हरिभाऊ महात्रे, गजानन शिकारी, शेखर भोईर, नरेन गोराटकर, दिनेश शिकारी, धनाजी जाधव, नारायण पाटिल, गणेश शिकारी, शाखा प्रमुख संजय वारघड़े, उप शाखा प्रमुख राजेश पाटिल, मच्छिंद्र केने, अंकित केने, उमेश जाधव, उप विभाग प्रमुख नितिन नांदुरकर, कल्पेश पाटिल, भाऊ कारभारी, भाईदास पाटिल, विलास पाटिल, भारत पाटिल, कुणाल पाटिल, गणेश ठाकरे, यशवंत ठाकरे, अजित ठाकरे, रमेश पाटिल, रामचंद्र पाटिल, बलिराम पाटिल, नितिन शिकारी, आकाश पाटिल, विजय पाटिल, लीलाधर पाटिल, विलास पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व जून आंदुर्की ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे। परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य यांच्या सतत पाठपुरावा करून अंकुशदादा पाटील पंचायत समिती सदस्य यांनी सतत पाठपुरावा करून करजपाडा रोड आणि ठाकरेपाडा रोड हे आज दोन्ही रोडचे भूमिपूजन करणार आहेत आणि आम्ही तिन्ही सदस्य वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी आणि इतर 2 सदस्य सुवर्णाताई आणि शेवंती गडक यांचा सतत पाठपुरावा आहे आणि आज या आपण शुभदिनी आज आपण करजपाड्याचे आपण भूमिपूजन करणार आहोत आणि इतरही अजून ग्रामपंचायतीच्या या हद्दीमध्ये अनेक कामे आम्ही राबवणार आहोत। आज आम्हाला सर्व शिवसैनिकांचा आशीर्वाद हवा आणि आज या श्रीफल आपण करू। कांबा ते आंबरई याच्यात मला काही व्यक्ती भेटतात त्यांनी सर्वांनी सांगितलं की तेलवडे साहेबांचे फ्लेवर बॉक्सचे कामं तुमच्या पालिवली गटा याच्यामध्ये गावामध्ये तिकडच्या गावामध्ये संपूर्ण माझीवडं तेलवडे आपल्या या सर्व एरियामध्ये तेलवडे साहेबांच्या या गटामध्ये त्यांनी अतिशय प्रकारे कामं केल्याचं आम्हाला ज्ञात होतं, माहिती होतं, बोललं गेलं जातं। त्याचप्रमाणे आज इथे ठाकरेपाडा या रोडचे सुद्धा भूमिपूजन होत आहे आणि ते काम तेलवडे साहेबांच्या याच्यात प्रयत्नाने आहे आणि जिल्हा परिषद आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी आणि त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य अंकुशजी पाटील यांच्या सतत प्रयत्नाने या या गटामध्ये याच्यामध्ये अतिशय प्रकारचे कामं चालू आहेत आणि ह्याच्यात आणखीन ज्या पिरियडमध्ये होतील अशी मी आशा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रस्ता आमचे विद्यमान सदस्य जिल्हा परिषद प्रकाशजी तेलीवडे तसेच अंकुशजी पाटील, पंचायत समिती सदस्य दत्ता शिकारी, ग्रामपंचायत सदस्य आज या रस्त्याचं भूमिपूजन आहे। खरोखर आम्हाला आनंद होत आहे। कामामध्ये सूर्याचं तेज असलेलं हे जिल्हा परिषद सदस्य आहेत। निश्चितच भरपूर कामं या भागामध्ये झालेलं आहेत। जरी ते वालचिनला राहत असले तरी कांबे गटामध्ये ते जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि इथला कुठलाच
मतदार दुखावलेला नाही, कारण कामांची एवढी भरभराटी या 20 वर्षामध्ये पण झालेली नाही. मी रामचंद्र दादा यांच्या घरी नेहमी जायचो. 20 वर्षापासून कधीच रस्ता झालेला नव्हता आणि आज ठाकरेपाडा आणि करंजपाडा या दोन्ही रस्त्यांचं 10 लाखाची कामं यांचं भूमिपूजन आज होत आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून लेट का होईना परंतु कामं होतच राहतात. दुसरे पक्षाची मंडळी बोलतील, परंतु आजचा 30 वर्षाचा इतिहास आहे की कधीच कामं झालेली नाही. आम्ही पंचायत समिती सदस्य अंकुश पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि ठाणे जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती तेलिवरे साहेब आणि या पंचकृषीतील आमचे बबनदादा, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील आणि सर्व वरिष्ठ मंडळी, दत्ता शिकारी हुन्नर आहे सदस्य म्हणून, त्यांनी पाठपुरावा घेतात आणि निश्चितच कामांचा ओघ या शिवसेनेच्या माध्यमातून होतो. मी प्रकाशजी तेलिवडे साहेबांना सांगू इच्छितोय की साधारण आज तुम्ही गटामध्ये साधारण 1 करोड रुपयाची 10 लाखाची 10 कामं यामध्ये केलेली मंजूर केलेली आहेत. कामांचा ओघ चालू आहे, भूमिपूजन चालू आहे आणि जवळजवळ 50 ते 60 कामं झालेली आहेत. त्यांचं उद्घाटन आम्ही वरिष्ठांच्या हातून करून घेणार आहेत. भागामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये खास करून हा जो रस्ता होता हा खूप, कारण फक्त मी दूध आणायला इकडे जायचं, तेही जाणं कठीण व्हायचं आणि खूप निसरडा, इकडनं जाणं येणं वाहनं वगैरे खूप प्रॉब्लेम होता आणि तो तेलिवडे साहेबांच्या माध्यमानं हा जो रस्ता होता आहे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशीच सर्व जी कामं आहेत ती तेलिवडे साहेबांनी करत राहावं आणि लोकांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा भविष्यात पुन्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून यावेत अशा शुभेच्छा देतो आणि मी ते 2 शब्द माझे या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. 15 वित्त आयोगच्या माध्यमातून आणि विशेष करून प्रकाशजी तेलिवरे साहेब समाज कल्याणाचे सभापती यांच्या माध्यमातून त्यांनी खरोखरच अंकुशजी पाटील साहेब असतील, पंचायत समिती सदस्य आणि दत्ता शिकारी यांनी पाठपुरावा जास्त मोठ्या प्रमाणात त्याला मागणी केली होती की सदर हे रस्ते आहेत, हे रस्ते आताच काही मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितलं की या रस्त्याला पावसाळ्यामध्ये जाणं म्हणजे जिकरीचं होतं. अगदी बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये नव्हे तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा लग्न समारंभ असला तरी त्या ठिकाणी गाडी जात नव्हती, बांधावर जावं लागत होतं. तर ही खरोखरच ही काळाची गरज होती आणि आज तो आवाज तेलिवरे साहेबांनी ऐकला आणि खऱ्या अर्थाने माणसं कामं करतात. आज आपण काही ठिकाणी चांगले रस्ते आहेत त्याच्यावर पुन्हा डांबरीकरण केलं जात आहे, परंतु ज्या ठिकाणी मोठे रस्ते खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम करत नाही. पण खऱ्या अर्थाने हा जर रस्त्याचं काम चालू केलेलं आहे ना, तो खरोखर साहेब तुमचं या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला मी त्यांच्या वतीने सांगू इच्छितो की खरोखरच तुम्ही 1 लाख मोलाचं काम केलेलं आहे. नक्कीच त्याच्या पुढे जाऊन सांगेन की ह्या रस्त्याचं आपण सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं RCCचं एक काम करणार आहोत. तसेच ठाकरेपाडा हे ठिकाण पण असं आहे की त्या ठिकाणी पण अशीच परिस्थिती आपण बघतोय. त्या ठिकाणी सुद्धा पावसाळ्यामध्ये जाण्याला जिकरीचं हे होतं आहे. मग त्या ठिकाणी काही मोजकी घरं असतील ठाकरेपाडामधली, अशा मुलांचं चांगली मुलं आहेत त्या ठिकाणी, पण काही या रस्त्या मुलं म्हणा किंवा एकदम आतमध्ये आहे गाव असं तसं म्हणजे काही कारणं दाखवतात काही लोक आणि एक चांगल्या मुलांचा विवाह जुळण्यास सुद्धा एक विरोध दर्शवला जात आहे. आज अतिशय चांगल्या पद्धतीने 2 कामं, ठाकरेपाड्याचा रस्ता आणि या ठिकाणी रामचंद्र दादांचा आणि 3 बोरवेल, म्हणजे जो प्रकाश तेलिवरे साहेबांचा जो कामाचा जो काही रथ सुरू केलेला आहे त्यांनी, तो रथ कुठे थांबू नये असंच मी सांगू इच्छितो. आणि खऱ्या अर्थाने एक चांगला या गटामध्ये कांबे जिल्हा परिषद गटामध्ये चांगली कामं होत आहेत आणि नक्कीच आपण प्रेस, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण नेहमी ऐकतोय की जिल्हा परिषद गटामध्ये या कामांचा शुभारंभ, या कामांचा भूमिपूजन अशीच कामं आपल्याकडून होत जावत. या ठिकाणी अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
शिवसेना शाखा जुना अंदुरके असेल, जी शिवसेना शाखा कांबा असेल, इथून तर पार अंबराईपर्यंत सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व एकत्रित येऊन जेव्हा ह्या गणाची निवडणूक लागली त्यावेळेस श्रीधर खारिका असतील, चंद्रकांत पाटील असतील, मी असेल का बाबा ह्या गणामधून निवडून येणारे सदस्य कोण असतील, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद, आम्ही बसून एक विचारविनिमय केला आणि अशी अशी नावं पुढं आली. त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी रात्रंदिवस जो परिश्रम घेतला त्याबद्दल खास करून मी सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे अभिनंदन करतो का तुम्ही जे 2 सदस्य निवडून आणलेत आणि यांनी खरोखरच ही कामं केली पाहिजेत. आज याच्या अगोदर पण मी जाऊन या अंबराई साईट हे सगळ्या साईटला जाऊन जी काय आम्ही उद्घाटनाची कामं केली, साधारणतः माझ्या मते तरी 50 ते 1 कोटीपर्यंत, 50 लाख ते 1 कोटीपर्यंत ती कामं होती ना. आता सन्माननीय सदस्य पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील किंवा सन्माननीय सगळे आपले ग्रामपंचायतचे सदस्य तिन्ही या गणातले 3 सदस्य असतील, खास त्यांच्याकडं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडं पाठपुरावा करून का सदर आमच्या गावामध्ये जुना अंदुरकी आमच्या वार्ड क्रमांक 1, 2 काय असतील ते आमचा आता ह्या आम्ही क्रमांक 4मध्ये जी काय कामं आहेत पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद मेंबर यांच्याकडं पाठपुरावा करून ही कामं मंजूर करून आणले. त्यांना खास करून पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषद खास आपले सभापती यांना खास करून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो का यांनी एवढ्या मोठ्या प्रकारे आता 1 कोटीची कामं जी काय आहेत, 10 रस्ते आहेत, 10 लाखाची 10 रस्ते आहेत. पहिल्यांदा हा पहिला रस्ता आहे ठाकरेपाडा आणि रायपाडा, कोदीपाडा आणि आपले याचा पाडा हनुमान या चंद्रकांत रामचंद्र पाटील हे खास आपले जुने जाणते उपशाखा प्रमुख. पहिले या जुना अंदुरकी गावामध्ये 1990 साली ही शिवसेनेची शाखा स्थापन केली. मी शाखा प्रमुख होतो, रामचंद्र पाटील उपशाखा प्रमुख होतील, काशीनाथ जाधव होते. यांनी हे लावलेलं एक रोपटं होतं, आज हे खास करून उदयाला आलेलं आहे. सर्वांनी जो काय आम्हाला सहकार्य दिला त्याच्यामधूनच हे आम्ही कामं करू शकतो. आणि आज आम्हाला हे गुरुजी आम्हाला लाभलेले आहेत आमच्या संगतीला का वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शनाने आपण असं केलं पाहिजे, ह्या इथं आपलं असं केलं पाहिजे, ही कामं झाली पाहिजेत. आणि आम्ही मेंबर हे पंचायत समिती मेंबर असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील यांच्याकडे पाठपुरावा करतो का सदर ही आमची कामं आहेत. आणि आमच्या जी मंडळी आहे शिवसेनेचे खास करून शिवसैनिक आहेत आणि इथले रहिवासी आहेत यांची जी काय जी मागणी आहे ही कामं झाली पाहिजेत. आणि मी खास करून ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती मेंबर असतील, जिल्हा परिषद मेंबर आणि सभापती यांना खास करून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि यांनी अशीच कामं करत राहावे अशी शुभेच्छा. पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. आज इथे आपला एक उद्घाटन सोहळा साजरा होतो. रामचंद्र दादा यांच्या घरापर्यंत हा रस्ता 10 लाखाचा तेलिवडे साहेबांच्या माध्यमातून आणि ठाकरेपाडा हा रस्ता आहे काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा रस्ता होतो. तसेच तेलिवडे साहेबांचे जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहेत. आता परत पुन्हा रायपाड्यामध्ये एक 10 लाखाचं काम आहे, कोदीपाड्यामध्ये एक 10 लाखाचं काम आहे, सातवीपाड्यामध्ये 10 लाखाचं काम आहे, अशी 50 लाखाची कामं त्यांच्या माध्यमातून. तसेच आदिवासी विद्यार्थी जे समाज कल्याणच्या माध्यमातून त्यांना शिष्यवृत्तीसाठी 5 पोरांना प्रत्येकी 20,000 रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत. तसे डीजेचं सामान, मंडपाचं सामान, खूप काही गोष्टी आहेत या त्यांनी मंजुरी केल्या आहेत. मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये नसेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एखादाच जिल्हा परिषद सदस्य असेल तर त्यांनी ही कामं मंजूर केली आहेत. जर असं नाव कोणाचं घ्यायचं मला जर सांगितलं का असं एक नाव सांगा का महाराष्ट्रामध्ये असा कुठला एक जिल्हा परिषद सदस्य आहे की त्यांनी एवढी कामं केली असेल तर मी स्वतः माझी छाती वरती करून सांगेन की प्रकाशजी तेलिवडे हा एक असा सदस्य आहे का मला वाटतं त्यांच्या घरी कमी आणि त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या गटामध्ये हे जास्त असतात. रात्री 10 वाजेपर्यंत ते काम करत असतात आणि ते काम करत असताना त्यांची जे कामाचं श्रेय आहे ते आपण इथं पाहू शकता. याच्यापुढे पण त्यांच्याशी काल माझी चर्चा झाली. याच्यापुढे पण अशी भरपूर कामं ते मंजूर करतील. या 5-6 महिन्याचा आमचा एक पिरियड आहे, त्या महिन्यामध्ये पण ते भरपूर कामं
ते मंजूर करून घेऊन येणार आहेत. एवढे पण माझे 2 शब्द संबोधित. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ठाकरे साहेब आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आज जो आपले जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब, आपल्या या जिल्ह्याचे पूर्ण पालकमंत्री शिंदे साहेब, उपजिल्हा प्रमुख देवानंद तले साहेब, तालुका प्रमुख विश्वजित तले साहेब आणि आपले या भागाचे जे आमदार म्हात्रे साहेब यांना मी सर्वप्रथम धन्यवाद करतो. आणि आपले कारी साहेब आणि आमचे नाना, कारण आज जो मला या भागाला जो मान भेटला, आज जो यांच्यामुळे आज मला इकडे संधी भेटली का माझ्या आदिवासी बांधवांनी या एरियाला मला काम करायला, म्हणून यांचे सर्वप्रथम यांचे पाटील साहेबांचे आणि माझे सर्व शिवसेनेचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आज जे या आपल्या भागाला जो विकास होतो, आज या जुना अंधुरमध्ये आज जो 50 ते 60 लाखाचा आज काम जो आपण करले आणि अजून भरपूर बाकी हे सर्व कामांचा जो श्रेय माझे बंधू पाटील साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिवारी, कारण यांनी भरपूर पाठपुरावा केला माझ्या मागे. काम आपल्या जीवामध्ये कामं झाली पाहिजेत. भरपूर विरोधक आपल्याला बोलत होते का तेलवीर साहेब झोपल्यात का, 3 वर्ष झालं झोपल्यात का, पण तेलवीर साहेबांना 8 ग्रामपंचायती आहेत. मी सुरुवात आंबराईपासून केलेली का दरवर्षी ग्रामपंचायतीला माझा प्रोग्राम होत होता आणि शेवट आता कांब्याला होणार आहे. कांबे आणि जू हे या लास्ट या वर्षामध्ये तिथंच कार्यक्रम होते. अजून भरपूर असे वर्षावरती यांना भरपूर गेले का तेलवीर साहेब झोपल्या त्यावेळी काय केले. मी तर त्यांना असं आव्हान करतो आणि बोलतो, हे तो जाकी है और बहुत कुछ बाकी आहे. सुरुवात आहे. अजून आपल्याकडे कम से कम 1.5 ते 2 कोटी रुपयाची निधी आपण मंजूर करून ठेवलेली आहे आणि त्याचे उद्घाटन साहेबांनी सांगितलेच आहे. काही तर भूमिपूजन आहे. उद्घाटन आपले सर्व पक्षाचे वरिष्ठ येतील आणि कम से कम 50 ते 60 पाट्यांचं उद्घाटन त्यांच्या हातातून केलं जाईल. एवढं बोलून मी सर्व मतदार बंधूंचे अभिनंदन करतो. त्यांच्या आज विशेष प्रयत्नाने एक 10 लाखाचे करण्याचं काम इथं मंजूर झालेलं आहे. प्रकाशजी तेलवडे यांच्या त्याबद्दल प्रकाशजी तेलवडे साहेबचे मी विशेष आभार व्यक्त करतो की प्रकाशजी तेलवडे साहेब यांचं या दिवसापासून या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांची एक सदस्यपदी एक निवडून आल्यानंतर त्यांनी एक कामाचा एक धूमधडाका इथे चालू केलेला आहे आणि त्याची पोचपावती त्यांना आपले जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती या रूपाने त्या सभापतीपदी विराजमान केलेलं आहे आणि आपल्या पदाला शोभेल असं कार्य ते करत आहेत. खरोखरच प्रकाशजी तेलवडे साहेब यांचा एक आम्हाला विशेष अभिमान वाटतो की कोणतेही कार्य असू द्या त्यांना एक समस्या सांगितल्यानंतर त्या समस्येचे निराकरण ते करण्याचा एक प्रयत्न करतात.
त्याबद्दल पुन्हा त्यांचे एक विशेष आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे गावांतर्गत गावाचा विकास हा केवळ ग्रामपंचायतच करते असा काही लोकांचा समज होता आणि या गोष्टीला या गटातील आपले ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ शिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य आणि ते 2 लेडीज आहेत, 3 सदस्य आहेत का प्रकाशजी तेलिवडे साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे अंकुशजी पाटील साहेब यांनी या गोष्टीला फाटा दिलेला आहे पूर्ण, की गावाचा विकास हा केवळ ग्रामपंचायतच्या मार्फत होत नसून गावातील जे कोणी पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे अन्य मार्गाने निधी उपलब्ध करून आपण गावाचा विकास करू शकतो हेही ते दाखवून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे गावातील टेंबोली गावातील त्याचप्रमाणे जून अंधेरी गावातील एक प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. तर ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर गावातील असे अनेक तरुण किंवा नवतरुण आहेत की ज्यांना खरोखर असं वाटतं की गावाचा विकास व्हावा. ते आमदारांकडून, आमदार साहेब जे शिवसेनेचे शांतारामजी मोरे आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर ते कामं आमच्या गावासाठी कामं द्या आणि कामं देतात ते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत, पंचायत समितीच्या अंतर्गत कामं करण्याचा या गावातील जून अंदुर्की गावातील नागरिक असतील, त्याचप्रमाणे टेंबोली गावातील काही नागरिक असतील, ते गावाचा विकास करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु ग्रामपंचायतीमध्ये तिथे कुठेतरी त्यांना अडवलं जातं. ठराव मागितल्यानंतर ठराव दिला जात नाही आणि गावाचा विकास इथे कुठेतरी खुंटला जातो आणि त्याचा अनुभव मी स्वतः पाहिलेला आहे. जिल्हा सभापती तेलिवडे साहेब आणि अंकुशदा पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ शिकारी यांचे स्वागत करतो, कारण यांनी आज आमच्या गावामध्ये वार्ड नंबर 4मध्ये भरपूर कामं आणली आणि ते कामांचा आता भूमिपूजन होता. त्या भूमिपूजनाच्या वेळी साहेबांनी पण भाषण दिलं का आमच्या गावामध्ये या वार्डामध्ये 4 नंबरमध्ये का कामं भरपूर आणलेलं आहेत. आणि साहेबांना एवढं निश्चित सांगेन का या 4 नंबर वार्डामध्ये आजपर्यंत कोणीही कामं केली नव्हती. आज ती कामं आपले सभापती साहेब आणि पंचायत समिती अंकुशदादा पाटील यांच्या माध्यमातून झाली. याचा आनंद होतो आम्हाला आणि याच्या पुढेही असंच कार्यक्रम होऊ दे असे मी दादांना आणि साहेबांना एक विनंती करतो. आपल्या गावामध्ये आज पाण्याचा इश्यू आहे. पाण्याचा इश्यू आज अपोजिटवाले आपले विरोधी पक्ष नेते बोलतात का सत्तेमध्ये आहेत, ते बोलतात का आज आपल्या गावामध्ये पाणी आम्ही घरोघरी पोहोचवतो. पण जेव्हा आमचा शिवसेनेचा सरपंच होता त्यावेळेस 3ऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये पाणी आपल्या घरी येत होता आणि आज त्यांची सत्ता असताना 5व्या दिवशी पाणी येतो. तर त्यांनी हे दाखवून द्यावं पाणी कसा येईल आपल्या गावामध्ये आणि कसा पोहोचेल घरापर्यंत. आणि मी साहेबांना एवढंच विनंती करतो, आज पंचायत समिती सदस्य साहेब आहेत आणि साहेबांनी 50 लाखाचा निधी आपल्या वार्डात आणलेला आहे आणि हा वार्डामध्ये जेवढं लवकर होईल तेवढा पाणी देण्याचा प्रयत्न करावा. मी निश्चित सांगू इच्छितो की सर्वांचे मी पहिले आभार व्यक्त करतो. आणि आमच्या पाड्याचं बोलल्यानंतर बघा पाड्याची तर एकी नाही आहे, पण तरी मी निश्चित सांगू इच्छितो का आम्हाला जे वेळेला कुठले आतापासून नाही तर मी जेव्हा जाणता झालो आहे तेव्हापासून जेव्हा पण अडचण आली आहे तर रोहन पाटील साहेब, आमच्या अलराम भाऊजी, चंद्रकांत पाटील हे आम्हाला नेहमी पाठीशी राहून आणि कुठलंही काम असू दे प्रत्येक गोष्टीला त्यावेळी सहकार्य केले आणि त्याच्याबद्दल त्यांना निश्चित मी धन्यवाद देतो की आमच्या पाठीशी लास्टपर्यंत तुम्ही असेच राहा. आणि आता तर नवीन पिढी आलेली आहे तर त्यांना तर काही बोलायची गरज नाही, सामने दिसतो सर्व, बरोबर आहे. तर मी त्यांचेही धन्यवाद करतो की तुम्ही आमच्या पाठीशी असेच राहा आणि आमच्या पाण्यासाठी नक्कीच लढा. आम्ही तुमच्या पाठीशी राहू. एवढे बोलून मी 2 शब्द तर आमच्याकडे मी ही परिस्थिती आहे की जे उपरे आलेले आहेत ते उपरे एवढे खराब आहेत, त्यांच्या मागे लागून जर असं तुम्ही